आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की विद्याधर पोलीस घेऊन आलेला असतो युगंधरला अटक करण्यासाठी. तेव्हा खरं तर युगंधर म्हणत असतो, माझ्यावरती आरोप लावणं बंद कर तू. तुझ्याकडे पुरावे आहेत का? तुला जर पुरावे भेटले तरच माझ्यासमोर उभा राहा. त्यावर इकडनं विद्याधर म्हणू लागतो, ठीक आहे युगंधर लिंबाळकर, तुला पुरावा हवाय ना? मग ठीक आहे. तुला लईच हौस आली ना तुझ्या आब्रूवर शिंतोड उडून घ्यायची. आता बघच तू मी तुझं नाव कसं खराब करतोय आणि तुझ्या विरुद्ध कसे पुरावे गोळा करतोय आणि मगच तुला बेड्या ठोकवायला पोलिस घेऊन येतो. असंही ते विद्याधर म्हटल्यानंतर इकडनं मालक साहेब म्हणत असतात. पण मात्र इथे आनंदीला फार टेन्शन आलेलं असतं ह्या सर्व गोष्टीमुळे. इकडे मालक साहेब विद्याधरला म्हणत असतात, मंजुरे तुला काय करायचंय ना ते करून घे. असं मालक साहेबांनी म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणू लागतो, आता मी पोलिसांना असं कामाला लावतो ना की सगळी राख रांगोळी बाजूला करून मी पुरावे शोधायला लावतो. नाव नाही लावणार नाही तर विद्याधर लिंबाळकर असं म्हटल्याबरोबर इकडनं मालक साहेब गालातली गालात हसत असतात. इकडे विद्याधर फार चिडलेला असतो. पोलिसांना म्हणत असतो, आता काही तर पिक्चर सुरू आहे का? लागा आपापल्या कामाला आणि पुरावे शोधा. असं म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही काळजीच करू नका, आम्ही आमचं काम योग्य पद्धतीने करतो आणि सगळे पुरावे शोधल्यावरच तुमच्याकडे येऊ. असंही ते पोलीस म्हणून तिथून निघून जातात. इकडे मात्र मालक साहेब आणखी सुद्धा गालातली गालात हसत असतात. तेव्हा खरं तर इकडनं विद्याधर चिडतच युगंधरला म्हणत असतो, युगंधर लिंबाळकर काय हसायचंय ना तुला? आता हसून घे. मात्र तुझी उलटी गिनती आता सुरू होणार आहे. बर्बादीचे दिवस आता तुला येणार आहेत. सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. आता हे युगंधर लिंबाळकर लवकरच जेलची हवा खायला जाणार आहे, जेलमध्ये सडणार आहे, हा माझा शब्द आहे. असं विद्याधर म्हणत असतो. मालक साहेब म्हणत असतात, ठीक आहे तुला काय करायचंय ना तर करून घे, पुढचं पुढी बघून घ्या. हुशार व्यक्ती युद्धाच्या आधीच निकाल कधीही जाहीर करत नाही. आता ह्या युद्धात नेमकं कोण जिंकतंय हे पाहूयाच. असं म्हणून मालक साहेब तिथून निघून जातात. आता इकडे दुसऱ्या बाजू शिर्के मालक साहेब इथे त्यांच्या कामाबद्दल बोलत असतात. तितक्यातच खरं तरी इथे शिल्पासुद्धा आलेली असते. शिल्पा आल्याबरोबर मालक साहेबाला म्हणत असते, युगंधर तू असा वागूच कसं काय शकतोस? अरे तू तुझा सक्का भाऊ आहे आणि तू त्याच्या गाडीत बॉम्ब वगैरे ठेवतो, ब्लास्ट वगैरे घडून आणलास. त्याच्या जीवाला जर काही झालं असतं तर तू इतका क्रूर कसं काय वागू शकतो? तो विद्याधर कसा आहे आपल्याला चांगलंच माहीत आहे ना. असं म्हटल्याबरोबर मालक साहेब म्हणत असतात, त्या विद्याधरने आनंदीबरोबर काय केलं हे तुला चांगलंच माहिती आहे ना. त्याने किचनमध्ये खरं तरी ते कुकरचा ब्लास्ट घडवून आणला, आनंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळा त्या निष्पाप मुलीला त्रास दिला आणि म्हणूनच त्याचा बदला मी घेतला. त्यावर शिल्पा युगंधरवर चिडतच म्हणत असते, युगंधर तुला वेळ लागले का? अरे तुझा तो सक्का रक्ताचा भाऊ आहे, तो भडकल्यावर काय करू शकतो हे तुला माहिती आहे ना. त्या आनंदीसाठी हे सगळं काही तू केलंस. त्या आनंदीमुळे या घरात आपल्या वाद निर्माण होतोय, तुला कळत कसं नाहीये? तू हे आत्ताच करणं बंद कर. असं म्हटल्याबरोबर आता मालक साहेब म्हणत असं, नाही मी हे अजिबातच बंद करणार नाही, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मी देणारच. तेव्हा इकडनं शिल्पा म्हणत असते, मी हे सगळं काही अजिबातच होऊन देणार. मी आत्ताच विद्याधरशी बोलते आणि त्याला ही FIR मागे घ्यायला सांगते. अरे त्याला जर एखादा तुझ्या विरोधात पुरावा भेटला तर तू जेलमध्ये जाशील, तुला कळत कसं नाहीये? मी हे सगळं काही थांबवर. मालक साहेब म्हणत असतात, तुला हे सगळं काही थांबवायची अजिबातच गरज नाही. त्या विद्याधरला काय पुरावे शोधायचेत ना तर शोधून काढू दे. मला मात्र आनंदीला त्रास दिला होता म्हणून त्याला शिक्षा द्यायची होती आणि माझं मी काम केलेलं आहे, तू इथून जाऊ शकतीस. असं म्हटल्यानंतर आता इथे शिल्पाकडे काही पर्याय नसतो. शिल्पा तिथून बाहेर येत असते. मात्र बाहेर इथे आनंदी हे सगळं काही बोलणं ऐकत असते. तेव्हा खरं तरी इथे शिल्पा चिडलेली असते. अक्षरशः तिला हाताला धरूनच बाजूला करते आणि तिला धमकवण्याचा प्रयत्न करत असते. तिला म्हणत, बेशरम तुला अक्कल नाही का? तुला लाज वाटत नाही? आमचं बोलणं चोरून ऐकलेस ना तू? हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. 2 भावामध्ये वादळ आलं ते फक्त तुझ्यामुळे. विद्याधरला काही झालं असतं आणि युगंधरला पोलीस पकडून घेऊन गेले असते तर मी अजिबातच माझ्या भावंडासोबत असं होऊन देणार नाही. हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे होतंय. असंही ते शिल्पा खरं तर तिच्यावर चिडतच म्हणत असते आणि तिथून निघून गेलेली असते. आनंदीला मात्र इथे फार टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला शिर्के आणि मालक साहेबाचं काम सुरू असतं. शिर्के इथे फायनल डिझाईन झालेल्या मालक साहेबांना दाखवत असतात, तुम्ही एकदा बघून घ्या. त्यावर मालक साहेब सगळ्या डिझाईन त्या पाहत असतात. तेव्हा खरं तर इकडनं शिर्के म्हणत असतात, मालक साहेब मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. बोला की शिर्के, कशाबद्दल बोलायचं आहे? डिझाईनबद्दल बोलायचं आहे का? नाही मला दुसऱ्याच विषयावर बोलायचं आहे. आज जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं आहे. विद्याधर फार भडकलेला आहे. त्याने जर काही पुरावे शोधले तर त्यांनी पोलिसांना कामाला लावले आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर मला फार भीती वाटते. आपण काहीतरी केलं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर मालक साहेब म्हणतात, बस या विषयावर मला अजिबातच काही बोलायचं नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही अजिबातच पडू नका. खूप रात्र झालेली आहे, तुम्ही इथून निघून जा. असं म्हटल्याबरोबर शिर्के म्हणत असतात, पण मालक साहेब मी वकिलांशी बोलू का? म्हणजे काही गरज पडली तर? त्यावर मालक साहेब म्हणतात, हो ते सगळं काही आपण
नंतर बघूया. आता शिर्के तिथून निघून गेलेले असतात. मालक साहेब या सर्व गोष्टीवर विचार करत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला भरपूर रात्र झालेली असते. मात्र आपली आनंदी देवासमोर जप करत असते, फक्त मालक साहेबांचा. आता तिचा जप करणं सुरू असतं. पूर्णपणे मग्न होऊन तिचं हे सगळं काही काम सुरू असतं. देवाला प्रार्थना करणं सुरू असतं. इकडनं मालक साहेब खाली आलेले असतात. पाहता तर काय, आनंदी जप करत आहे आणि इतक्या रात्रीचा का करत असेल असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. ते तिला विचारण्यासाठी तिच्या समोर येतात. आता आनंदीचा खरं जप झालेला असतो. मालक साहेब विचारतात, काय ग पोरी, तू एवढ्या रात्री काय करतेस इथे? त्यावर आनंदी आता देवाचा नमस्कार करते. ती जपमाळ खाली ठेवते आणि मालक साहेबांसमोर उभा राहते. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, काय ग, मी काय विचारलं तुला? हे सगळं काही कुणासाठी करतेस? त्यावर आनंदी म्हणत, मालक साहेब म्हणजे ते असं म्हणून अडकत असते. तेव्हा खरं तर इकडनं युगंधर म्हणत असतो, हे सगळं काही फक्त माझ्यासाठी करतेस ना? मला माहीत आहे विद्याधरने पोलिसांना कामाला लावलं. माझ्या विरुद्ध कुठलेही पुरावे सापडू नयेत, मला पोलिस पकडून घेऊन जाऊ नयेत. माझ्या सुखासाठी देवाकडे साकडं घालतेस ना? असं म्हटल्यानंतर आनंदी एकही शब्द बोलत नाही, शांतपणे उभा असते. त्यावर इकडनं युगंधर परत तिला, आनंदी तुला किती वेळेस मी सांगितलं की आपल्यामध्ये फक्त एक माणुसकीचं नातं आहे, तरी सुद्धा हे सगळं काही तू अर्ध्या रात्री माझ्यासाठी करतेस. माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये जो काही दुरावा आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करतेस. अगं, एवढं चांगलं वागण्याची तुला काहीही गरज नाही. हे सगळं काही का आणि कशासाठी करतेस आनंदी? आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही हे माहीत असून सुद्धा हे सगळं का आणि कशासाठी करतेस आनंदी? असंही ते युगंधर परत परत विचारत असतो. त्यावर इकडनं आनंदी म्हणत, मालक साहेब, नातं कसं आहे त्याकडे कुठल्या नजरेने बघायचं हे आपल्यावरच ठरलेलं असतं. नातं हे फक्त रक्ताचं किंवा माणुसकीचं नसतं. खरं तर नातं हे आदराचं, विचाराचं सुद्धा असतं. आणि तुमच्याविषयी मला आदर आहे आणि तो आदर माझ्या मनात कायम राहणार आहे. कारण की मी बघते इतक्या वर्ष होऊन सुद्धा तुम्ही तुमच्या बायकोवर किती प्रेम करता, समिधाताईवर तुमचं किती प्रेम आहे. आज जर समिधाताई असत्या तर त्यांनीसुद्धा तुमच्या सुखासाठी अशी देवाकडे प्रार्थना केली असते, मध्यरात्री जपमाळ केली असते. असं म्हटल्यानंतर युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी, जग खूप पुढे गेलेलं आहे, तुला एवढं चांगलं वागण्याची गरज नाही आहे. असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणत असते, मी हे सगळं काही फक्त तुमच्यासाठी करत आहे आणि माझी इच्छा आहे सगळं काही हे करण्याची, कारण की हे सगळं काही फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. आणि मालक साहेब, चांगल्या लोकांसाठी जर देवाकडे प्रार्थना केली तर देवसुद्धा ऐकतात. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, मी चांगला आहे हे तुला कोण म्हटलं? मी अजिबातच चांगला नाही. त्यावर आनंदी म्हणत असते, हे सगळं काही तुम्ही का ठरवताय? हे दुसऱ्यांना ठरवू द्या ना. आणि माझ्या नजरेत तुम्ही कायम चांगलेच राहाल आणि तुमचा आदर माझ्या मनात कायम राहील. असं आनंदीने म्हटल्यानंतर मालक साहेब तिथून निघून जातात. आता आनंदीचा जप परत सुरू झालेला असतो. ती देवापुढे परत हात जोडत असते. मालक साहेब हे सगळं काही दूर उभा राहून आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असतात, आज जर समिधा असती तर समिधाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केल्या असत्या आणि आनंदीसुद्धा हे सगळं काही करते. पण आनंदी हे सगळं काही का करत असेल? मी कुठेतरी चुकतोय का? आनंदीसोबत चुकीचं वागतोय का? असा प्रश्न युगंधरला पडलेला असतो आणि आनंदीने परत युगंधरचं मन जिंकलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.